हरिओम. सगळ्यांचं भगवद्गीतेच्या आपल्या अभ्यास वर्गामध्ये स्वागत आहे. प्रार्थनेने सुरुवात करूयात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. 5व्या अध्यायातल्या कर्मसन्न्यास योग त्याच्यातला तिसरा श्लोक आपण संपवला होता मागच्या वेळेला. तर त्याची थोडीशी उजळणी करूयात. तर तिसरा श्लोक जरा म्हणूयात आधी, गीता आणि गीताईचा, आणि मग बोलू. ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते। तो जाण नित्य संन्यासी रागद्वेष नसे जया, जो द्वंद्वा वेगळा झाला सुखे बंधातुनी सुटे. तर नित्य संन्यासी ही एक वेगळी व्याख्या केलेली आहे, वेगळाच शब्द भगवंतांनी काढलाय आणि त्याची 3 लक्षणं याच्यात दिलेली आहेत. जो कोणाचाही द्वेष करत नाही, जो कशाचीही आकांक्षा करत नाही, आणि जो निर्द्वंद्व आहे. खरं म्हणजे निर्द्वंद्व आहे हे सांगण्यापूर्वी योनद्वेष्टीनं कांक्षती सांगून एका द्वंद्वाचा प्रत्यक्ष एक एक्झाम्पलच दिलेलं आहे, एक उदाहरणच दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे आणि आपण बघितलं होतं की द्वेषनी द्वेष आणि आकांक्षानी राग असा दाखवला जातो. म्हणजे रागद्वेष ही जी जोडगोळी आहे, जी आपल्या आयुष्यात सारखा धुमाकूळ घालत असते आणि आपण त्यांच्या तालावर नाचत असतो, त्याच्यामुळेच उरलेली सगळी द्वंद्व निर्माण होतात. त्यामुळे आतापर्यंत आपलं जे विवेचन होतं त्याचा असा मतितार्थ होता की एकंदरीत रागद्वेष हे त्याच्या मुळाशी आहेत. मग आता हे रागद्वेष मुळाशी आहेत, तर बाकी सगळ्या साधना ज्या कोणी सांगितल्या आहेत, ज्या कुठल्या कुठल्या सांगितल्या, त्या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की हे रागद्वेष कमी करणं. तर कशा कशा प्रकारे विचार आपला बदलला किंवा वेगळे विचार आपल्या मनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर आपली रागद्वेषांच्या कचाट्यातून सुटका होऊ शकेल. असे आपण 2-3 उपाय बघितले होते. त्यातला पहिला उपाय होता की अनुकूलता आणि प्रतिकूलता हे प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला आपल्या समोर येऊन उभे टाकतात, आणि ते आपली इच्छा करणे किंवा अनिच्छा करणे याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. मग तो आपण कशाला उगाच जोडूया, नकोच जोडायला. जे येणार आहे ते सोसायचं आहेच फायनली. तर मग मला हेच हवं आणि तेच नको, अनुकूलतेशी राग आणि प्रतिकूलतेशी द्वेष हा आपण सोडून राहिलो तर आपली या द्वंद्वातून मुक्तता होईल. दुसरा मुद्दा असा होता की आपल्या स्वतःची म्हणजे स्वतत्वाची आत्मतत्वाची सत्ता ही स्वतंत्र आहे. ती कशाही वरती, कुठल्याही पदार्थ, क्रिया, परिस्थिती याच्यावरती अवलंबून नाही. मग या सगळ्यांशी रागद्वेषाच्या माध्यमातून चिकटल्यामुळे आपण आपली सत्ता त्यांच्या हातात देतोय, त्यांच्या अधीन होतोय. हे असं कशासाठी करावं? आपली स्वतंत्र सत्ता आहे आणि हे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये आपण पदार्थांशिवाय, क्रियांशिवाय, व्यक्तींशिवाय राहू शकतो. जागृतावस्थेत काहीच काळ राहू शकतो, सर्व काळ राहू शकतो असं नाही म्हणतायत, पण सुषुप्ती आणि स्वप्नावस्थेत तर आपण इतरांच्या खेरीज राहतो, प्रत्यक्षातच राहतो. हा दुसरा विचार होता. आणि तिसरा एकदमच वेगळा विचार होता जो आपण कधीच करत नाही. आसक्ती म्हटली की ती संसाराचीच असली पाहिजे हे आपण गृहीतच धरलेलं असतं. संसाराची आसक्ती ते सांगतायत की उलट वरवरची आहे, ती येते जाते, कमी होते जास्त होते, पण मूळ आसक्ती प्रत्येकाला ही परमात्मा तत्वाचीच आहे. आणि ही गोष्ट आपल्याला लक्षातच आलेली नसते आणि ती पटतही नाही पहिल्यांदा ऐकल्यानंतर. कसं काय बुवा, परमात्मा तत्वाची आसक्ती असती तर मग माझ्यावर हे सगळं वाचायची आणि हे सगळं करण्याचीच पाळी आली नसती असंही वाटतं. पण आपल्याला 3 गोष्टींचा एक सगळ्यांना कॉमनली गोष्टी या वाटत असतात की मी कायम जिवंत राहावं. सत अस्तित्वाची ओढ असते, मला सगळ्या गोष्टी कळाव्यात, ज्ञानाची ओढ असते, चित्तत्व, आणि मला सर्व प्रकारची मी कायम सुखी असावं. सत चित आनंद ह्याचं रिफ्लेक्शन या 3 वृत्तींनी आपल्या मनामध्ये पडलेलंच असतं. आणि या 3 वृत्तींनी आपण परमात्म्याचीच अभिलाषा करत असतो आणि हे आपल्याला परमनंट हवं असतं.
मी कायम जगावं, मला कायम सगळं कळावं आणि मी कायम सुखी असावं. पण दुर्दैवाने परमात्म तत्वाची आसक्ती आहे म्हणून हे आपल्याला असं वाटतं, ही न कळल्यामुळे. आणि अज्ञान हे अनादी आहे असं म्हणतात. ते कधीपासून नेमकं सुरू झालं हे माहिती नाही. आपल्या जन्मापासून म्हणजे प्रत्येकाच्या जन्मापासून प्रत्येकाच्या जन्मामध्ये स्वतःच्या आत्मस्वरूपाविषयी अज्ञान असतंच. आणि त्यामुळे आपण आत्म्याच्या सगळ्यात जवळ असून त्याच्यापासून तितकेच दूर असतो. म्हणून उपनिषद त्याचं वर्णन करतात, दूरेच अंतिकेच. ईशावास्यामध्ये बऱ्याच उपनिषदांमध्ये हे केलेलं आहे की हे खूप जवळ आहे, तितकंच ते लांब आहे. केवळ माहिती नाहीये. म्हणजे खजिन्यावर आपण बसलोय आणि भीक मागतोय, कारण खजिन्यावर बसलोय हेच माहिती नाहीये. अशा स्वरूपाची सगळी विचित्र परिस्थिती आहे. त्यामुळे जेव्हा हे आपल्याला कळेल विचारांनी, तेव्हा मग संसाराची आसक्ती आपली कमी होत होत नष्ट झाली की मग आपल्याला परमात्म्याचीच फक्त अभिलाषा शिल्लक राहील. आणि मग तेव्हा द्वंद्वच राहणार नाही. निर्द्वंद्व होण्यासाठी रागद्वेष कमी करणं आणि रागद्वेष कमी करण्यासाठी आपल्या विचारांना योग्य दिशा देणं, त्याच्यासाठी हे वेगळे वेगळे उपाय आपण 3 बघितले. मग ह्या सगळ्या विवेचनावरून आपल्याला काय वाटतं की रागद्वेष म्हणजे सगळ्यात मुळाशी आहे. पण नाही, रागद्वेषाच्या सुद्धा मुळाशी अजून एक वेगळं द्वंद्व आहे आणि ते म्हणजे देहबुद्धी आणि आत्मबुद्धी. मग ते कसं काय द्वंद्व आहे की मुळामध्ये मीच स्फुरण हे आत्मतत्वाशी संबंधित आहे. पण आता आपण जे बोललो अज्ञान, जन्मापासूनच जे अज्ञान आहे, त्यामुळे त्या अज्ञानामुळे आपल्याला काय सवय झालेली आहे, मीच स्फुरणाचं जे काही रिलेशन आहे ते आपण आपल्या देहाशी, देह मन बुद्धी या व्यक्तिमत्वाशी लावतो. आणि ही इतकी सवय भिनलेली असते की जेव्हा केव्हा आपण अभ्यासाला लागू, कुठून तरी आपल्या कानावर पडेल हा विचार, तर तो विचार आधी आपल्याला रुचत नाही, पचत नाही, पटत नाही. आणि जर पटला तर तो म्हणजे कळला पण वळत नाही या स्थितीमध्ये आपण जातो. आणि मग जेव्हा आपण प्रयत्न करायला सुरुवात करतो तेव्हा सुद्धा आपली बऱ्यापैकी फेफेच उडते. कळलंय विचारांनी की मी आत्मा आहे, आत्मा आहे, पण प्रत्यक्षात कृती मात्र मी देह आहे, मी मन आहे, बुद्धी आहे, असंच होतं. तर ह्या द्वंद्वामध्ये सापडणं ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे, कारण की आपण निदान दुसरी बाजू तरी आपल्याला कळली आहे. म्हणजे हे द्वंद्व अगदीच टाकाऊ नाही म्हणणार मी, कारण आधी दुसरी बाजू कळलीच नाही तोपर्यंत आपण सुखाने मी देह म्हणजे मी ह्याच्याशी रिलेशन मध्येच असतो आणि त्याच्यामुळे जसंही वागायला मोकळे असतो. पण तो मोकळेपणा जातो. मग ह्याच्यातनं चूज करताना आपल्याला पुन्हा या 2 भूमिकांमधलं द्वंद्व येतं. एक विनासायास असतं, देह म्हणजे मी हे मानण्याची सवयच आहे, त्याच्याकरता ते टिकवण्याकरता काहीच वेगळं करावं लागत नाही. पण मग त्याच्या पाठोपाठ दुःख येतात. आणि दुसरं जे आहे देह म्हणजे आत्मा, ते बुद्धिपुरस्सर आणि प्रयत्नपूर्वक आपल्याला स्वतःला पटवायला लागतं आणि ती भूमिका निवडावी लागते. त्याच्यामध्ये प्रयास आहेत, पण मग त्या प्रयासाने तुम्हाला शाश्वत शांती, समाधान, आनंदही मिळेल. त्यामुळे तो निर्णय हा बुद्धिपुरस्सर करण्याची गोष्ट आहे. आता आपण ज्ञानेश्वरीचे काही हे भाग वाचले होते. मला वाटतं 19 ते 25 ओव्या वाचल्या होत्या. त्याच्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आलेत तेवढे फक्त आपण बघणार आहोत. ओव्या तर काही एखाद दुसरी कदाचित गरज पडेल तर वाचीन. आत्ता जे आपण म्हटलं मी आणि माझं, तर मी आणि माझं याच्यामुळे सगळी बंधनं असतात. आणि ह्या श्लोकाची दुसरी ओळ आहे, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. ह्याच्यावर प्रकाश टाकणारे बरेचसे ह्या आहेत. तर मी आणि माझं हे देह म्हणजे मी ह्याच्यातून येतं. मग जेव्हा नित्य संन्यासी योनद्वेष्टी न कांक्षती आणि निर्द्वंद्व जेव्हा होतो, तर तो रागद्वेषांच्या पलीकडे जातो आणि या द्वंद्वातून सुटतो, तेव्हा त्याचं आत्मा म्हणजे मी हे भान स्थिर व्हायला लागतं. आणि मग ते झालं की आपोआपच हे माझं, ते माझं, ही भावना कमी होत जाते. आणि मग तो तरी गेली याची से न करी, न पावता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. जे गेलेलं आहे हातातनं सुटून, होऊन गेलेल्या गोष्टींचे तो दुःख करत बसत नाही, त्याला आठवणच होत नाही. दुःख करायला मुळात आठवण झाली तर आपण दुःख करतो, आठवणच जाते त्याची. आणि जे मिळालेलं नाही त्याची तो आकांक्षा, आशा करत बसत नाही. आणि ही जी सुंदर ओवी आहे, आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासी, नित्य संन्यासीची अतिशय सुंदर व्याख्या इथे आपल्याला सापडते.
पण मगाशी जे आपण वाचलं की जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा, तो अंतरात अत्यंत स्थिर आहे, याचा अर्थ तो भावना शून्य आहे असा घ्यायचा नाही. तर त्याला कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूच्या संबंधात त्याच्या मनात अंतःकरणात प्रेमाचा झराच वाहत असतो. मग तो हा माझा तो परका असं न म्हणता सगळ्यांचीच समान प्रेमाने वागतो. ऍट द सेम टाइम तो कशाही कडून किंवा कुणाही कडून कसलीही अपेक्षा करत नाही. आणि हे घडल्यामुळे तो निस्संग असतो. तो निस्संग होण्याचं कारण हे की त्याला आत्म्याचा संग लाभलेला असतो. आणि आत्मारूपी खजिना सापडलेला असल्यामुळे बाकीच्या संसारातल्या फुटकळ गोष्टी मिळाल्या काय किंवा नाही मिळाल्या काय, त्यांनी तो दुःखी होण्याचा प्रश्नच नसतो. म्हणून जो मने ऐसा जागला संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. अखंड सुखामध्ये जो बुडालेला आहे त्याच्या सुखामध्ये बाकीच्या या वरकरणी घडणाऱ्या संयोग वियोगातून त्याला दुःख उत्पन्नच होत नाही. तो अखंड सुखाशी कनेक्टेड आहे आणि त्याच्यामुळे त्याला उपाधी सोडण्याचा काही प्रश्नच नाहीये. आता गृहाधिक आघवे ते काही नलगे त्यजावे, जे घेते जागले स्वभावे निसंग म्हणवनी. आता मुद्दामून संन्यास घेण्याची गरजच नाही, कारण तो नित्य संन्यासीच आहे. संन्यास ज्याच्याकरता घ्यायचा, संन्यास कशाकरता घ्यायचा? उपाधींपासून मुक्त होण्यासाठी. उपाधीमध्ये तुम्ही आहात तरीही तुम्ही मनाने उपाधीपासून जर मुक्त असाल तर त्या उपाधी तुम्हाला काय त्रास देणार आहेत? त्याच्यासाठी फार सुंदर दृष्टांत दिला होता की उपभोग वृत्तींचा जोपर्यंत अग्नी पेटलेला आहे तोपर्यंत त्या उपाधींचा त्रास आहे, कारण त्या उपाधी आहेत आणि त्यांचा तुम्हाला उपभोग घ्यायचा आहे. पण उपाधी आहेत पण उपभोगाची भावनाच नाहीये मनामध्ये. त्यांच्यापासून सुख मिळवण्याची आपली काही धडपडच नाहीये, कारण त्या सुख देऊ शकणार नाहीत हेच आपल्याला कळलेलं आहे. तर तो अग्नी विझून गेल्यानंतर ती काही छोटी ती राख जी होते ती राख कापसात सुद्धा गुंडाळता येते. असा कशी दिली की कापूस आता खरं तर पटकन पेट घेणारा, पण एकदा तो उपभोगांचा अग्नी विझल्यानंतर राख कापसात गुंडाळता येईल इतका तो निरुपद्रवी होतो. म्हणजे उपाधी असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही, कारण या योग्याच्या मनामध्ये काम संकल्प नाहीयेत. मला याने सुख मिळेल अशी बुद्धी नाहीये आणि त्यामुळे हे मला मिळवायचंय अशी कामनाही नाहीये. आणि म्हणून तो सुखम बंधात प्रमुच्यते. बंधनाची कारणं 3 बघितली होती. मोहाला बळी पडणं, अहंकार बाळगणं आणि अपेक्षा ठेवणं. ही 3ही कारणं ही योगाच्या बाबतीत पूर्णपणे दूर झालेली आहेत. त्यामुळे तो सुखम बंधात प्रमुच्यते. आपल्यासारख्यांना याचं भान ठेवायला लागतं आणि त्यामुळे मोहाचा क्षण समोर आला की आपल्याला एक परीक्षेलाच सामोरं जावं लागतं जणू काही. पण आपल्यासाठी ज्या परीक्षेच्या असतात, परीक्षेचे क्षण असतात, ते ह्यांना परीक्षाच नसते. ते त्याच्या पलीकडेच गेलेले असतात ऑलरेडी. त्यामुळे सुखम बंधात प्रमुच्यते. अशा प्रकारे हा 3रा श्लोक आपण संपवला होता. आता 4था आणि 5वा आपण एक एकदा वाचला होता, पण आता परत गीता आणि गीताईचा श्लोक वाचून आपण परत सुरुवात करू. सांख्ययोगौ पृथक्पाला प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. म्हणती सांख्य योगा ते भिन्न मूढ न जाणते, बाणो एकही ती निष्ठा दोहींचे फळ देतसे. पुढचा म्हणून संन्यास व निष्काम कर्मयोग यांना मूर्ख लोक निरनिराळे म्हणतात. विद्वान लोक तसं म्हणत नाहीत, कारण एकाचे ठिकाणीही योग्य रीतीने स्थित झालेला पुरुष दोहोंचेही फळ मिळवतो. आता आतापर्यंतच्या आधीच्या 2 श्लोकांमध्ये संन्यास, कर्मसंन्यास आणि नित्य संन्यास असे शब्द आलेले आहेत. तर अर्जुनाच्या भूमिकेतून जर बघितलं तर त्यात ज्ञानापेक्षा कर्म सोडणं ह्याच्याकडे त्याचं जास्त लक्ष आहे. आणि भगवंतांच्या भूमिकेतून बघितलं तर कर्म करणे किंवा कर्म त्यागणे ह्याच्यापेक्षा ज्ञान या उद्देशाला भगवंत प्राधान्य देत आहेत. ज्ञानमय मुक्त अवस्था म्हणजे मोक्ष किंवा निश्रेयस हा उद्देश स्पष्ट आहे. आणि भगवंत आधीच म्हणले की संन्यास आणि योग हे दोन्हीही निश्रेयस मिळवून देणारेच आहेत. पण इथे संन्यास आणि योग हे शब्द न घेता त्यांनी काय शब्द वापरले? सांख्य आणि योग. संन्यास या शब्दाऐवजी जो सांख्य शब्द वापरलाय
तो ह्या ज्ञानधारणांचा मार्ग या अर्थाने आहे. आणि स्वामी चिन्मयानंदांनी म्हणतात की सांख्य हा शब्द इथे सांख्य दर्शन या अर्थाने घ्यायचा नाही. तर ते म्हणतात की इन एनी फिलॉसॉफी ऑफ थॉट द सिक्वेन्स ऑफ लॉजिक बाय विच द फायनल कन्क्लुजन्स आर अराइव्ड ॲट इज कॉल्ड द सांख्य ऑफ दॅट फिलॉसॉफी. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. शेवटचं कन्क्लुझिव्ह ज्या लॉजिकनी निघतं त्याला सांख्य म्हणतात. आपल्याला त्या डेफिनेशन मध्ये जाण्याची गरज नाहीये. इथे एक जाता जाता शब्द माझ्या तोंडून निघाला, सांख्य दर्शन. हे दर्शन म्हणजे काय भानगडे? तुमच्यापैकी काही जणांना नक्कीच माहिती असतील किती दर्शनं आहेत. मुख्य 6 आस्तिक दर्शनं आहेत आणि 3 नास्तिक दर्शनं आहेत. आणि दर्शन म्हणजे एक तत्वज्ञान. वेगवेगळ्या विचारवंतांनी सृष्टीची उत्पत्ती आणि सृष्टी कशी चालते, त्याच्या मुळाशी काय तत्व आहे, ह्याचा जो वेध घ्यायचा प्रयत्न केला, त्याच्यातून जे वेगळे वेगळे तत्वज्ञान, स्कूल्स ऑफ थॉट निघाली, त्याला दर्शन असं म्हणतात. 6 दर्शनांची नावं फक्त सांगते. सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांत. आणि ह्यांचे ऋषी पण आहेत. सांख्य दर्शन कपिल मुनी, योग दर्शन पतंजली, नंतर कोण न्याय दर्शन गौतम ऋषी, आणि कणाद ऋषी वैशेषिक. वैशेषिक म्हणण्याचं कारण काय, तर ते आत्म्याला एक विशेष पदार्थ मानतात म्हणून त्यांना वैशेषिक असं नाव पडलेलं आहे. न्याय म्हणजे लॉजिक. ते प्रत्येक गोष्टी तर्काने सिद्ध करायला बघतात. तर्कसंगत विचार करण्याची एक विशिष्ट पद्धती न्याय दर्शनाने डेव्हलप केलेली आहे. न्याय दर्शनाचा उपयोग वेदांतवाले करतात. म्हणजे त्यांची जी तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धती आहे ते अंगीकारलेली आहे. पण ते म्हणतात की वेदांना अनुकूल असा तुम्ही न्याय तर्क आहे ते एवढाच वापरा. नुसता वितंडवाद घालू नका. म्हणजे तर्काच्या आहारी जाऊ नका. तर्काचा योग्य तेवढा वापर आपण करूयात. त्याला युक्ती असा पण शब्द वापरतात तर्काला. सांख्य योग झालं, न्याय आणि वैशेषिक झालं. पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसाचे प्रवर्तक जैमिनी ऋषी. पूर्वमीमांसा हे पूर्ण कर्मकांड प्रधान तत्वज्ञान आहे. कर्मानीच सगळ्या गोष्टी कशा जीवनात मिळवायच्या म्हणून विविध यज्ञ, याग, त्याचे सगळे बारकावे हे सगळं पूर्वमीमांसेमध्ये येतं. आणि उत्तर मीमांसा म्हणजे ज्ञानकांड, वेदांत. त्यातच सगळी आपली उपनिषद, गीता हे सगळा वेदांताचा भाग आहे. आणि ही 6 आहेत ती आस्तिक दर्शन आहेत. आणि उरलेली 3 नास्तिक दर्शन आहेत ती बौद्ध, जैन आणि चार्वाक. चार्वाक तर पूर्ण मटेरियलिस्टिक, म्हणजे ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. पुढे काहीच नाहीये. जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच सगळं आहे याच्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे पाप पुण्य वगैरे काही बघत बसू नका. आलेला क्षण एन्जॉय करा. त्याच्याकरता काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, अशी त्यांची फिलॉसॉफी आहे. तर इथे आपण आता सांख्य आणि योग या शब्दांचं बघतोय. तर इथे सांख्य आणि योग ह्या 2 अशा पद्धती आहेत की ज्याच्यामुळे कोणतंही सामान्य कर्म सुद्धा समर्पित किंवा दिव्य कर्माच्या पातळीला नेता येईल. अशा 2 पद्धती आहेत. त्याच्यातली एक सांख्य आणि दुसरी योग. सांख्य पद्धतीमध्ये काय करतात, तर प्रत्येक कर्मातल्या कर्तृत्वाचा त्याग करून कर्म करणं. कर्तृत्वाचा त्याग हा त्याचा मुख्य आहे. आणि कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करणं हे कर्मयोगाची पद्धती आहे. आपण जेव्हा आधीच्या कुठल्या तरी श्लोकामध्ये कर्मयोग ज्ञानयोग अशी तुलना बघितली होती, त्याच्यामध्ये हा एक पॉइंट होता की हे म्हणजे कर्तृत्व भावाचा त्यागाला सांख्य किंवा ज्ञानयोग वाले प्राधान्य देतात आणि कर्मफलाच्या आसक्तीच्या त्यागाला कर्मयोग वाले जास्त प्राधान्य देतात. शेवटी ते पोचतात एकाच ठिकाणी. तर तेच भगवंत इथे म्हणतात की या 2 साधन पद्धतींचा वेगळा विचार करून 3ऱ्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी ऑलरेडी हे कबूल केलेले आहे की हो, ह्या 2 साधन पद्धती आहेत. लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम.
मात्र ह्या दोन निराळ्या पद्धती आहेत हे जरी मान्य केलेलं असलं तरी त्यांचं साध्य मात्र एकच आहे असं इथे भगवंत म्हणणार आहेत, या अध्यायात ते म्हणतायत. आणि मग जे त्यात पंडित कोणाला म्हणतात? पंडित म्हणजे याची पंडा बुद्धी आहे तो पंडित. पंडा म्हणजे काय? आत्मविषयक बुद्धी, आणि ती ज्याची स्थिर झालेली आहे तो पंडित. ते पंडित काय जाणतात? ती सांख्य आणि कर्मयोग या दोघांचंही मर्म जाणतात. आणि त्यामुळे मर्म जाणल्यामुळे, त्यांचं उद्दिष्ट एकच आहे हे जाणल्यामुळे, ह्या दोन्ही पद्धती वेगवेगळी फळं देणारी आहेत असं ते म्हणत नाहीत. कारण ते पद्धतींकडे बघत नाहीत. पद्धती असू देत वेगळ्या, पण त्या दोन्हीच्या पद्धती फॉलो केल्यानंतर वास्तविक परिणाम कुठला शेवटी होणार आहे? त्यात तो परिणाम एकच आहे ना. तो काय आहे? निश्रेयस, म्हणजे मोक्षाची किंवा आत्मतत्वाची प्राप्ती. मग त्यांना वेगळं म्हणण्याचं कारणच नाही. इथे या श्लोकामध्ये परिणाम या अर्थी फल असा शब्द वापरलेला आहे. एकमप्या स्थित सम्यक उभयोर विंदते फलम. तर खरं म्हणजे फल हा शब्द हा कर्मफल अशा रिलेशन मध्ये आपण आतापर्यंत ऐकलेला आहे. आणि ते फळ नाशिवंत असतं. आणि गीतेमध्ये अविनाशी तत्वासाठी फल हा शब्द फक्त याच श्लोकामध्ये वापरलेला आहे. बाकी सगळ्या ठिकाणी ते फळ नाशवंत असतं, त्यालाच फल म्हटलेलं आहे. तर कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्ही साधनांनी जे तत्व प्राप्त होतं त्याला फल असा शब्द का दिलाय? तर या दोन्ही साधनामध्ये मनुष्याचा स्वतःचा प्रयत्न मुख्य आहे. ज्ञानयोगामध्ये विवेकरूप प्रयत्न मुख्य आहे आणि कर्मयोगामध्ये परहितासाठी केलेली क्रियारूप प्रयत्न मुख्य आहे. त्यामुळे साधकाचा स्वतःचा प्रयत्न किंवा परिश्रम हा सफल म्हणजे यशस्वी, सफलता याच्यामध्ये फळ मिळणे असा अर्थ आहे. काही काही शब्द आपले इतके वापरून गुळगुळीत झालेले असतात की आपण त्याचा भाव पण विसरलेला असतो. आपण तो वापरतो, पण तो तसा काय वापरला हे आपल्याला थोडीशी असा विचार करताना लक्षात येते की सफल झाला म्हणजे त्याला फळ मिळालं म्हणून तो यशस्वी झाला. आणि मात्र हे फळ नाशवान नाही, तर ते आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हे त्याचं फळ आहे. पण आता हे सगळ्यांना कळत नाही ना, जे या मार्गावर नाहीच आहेत किंवा या मार्गाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर ते आता नुकतीच त्यांनी वाटचाल करायला सुरुवात केली, त्यांना हे काही कळत नाही की यांचं फळ आणि परिणाम एकच आहे. अशांना गीता इथे बालाहा म्हणते. बालाहा म्हणजे एकतर अज्ञानी किंवा ज्यांचं ज्ञान अजून अपूर्ण आहे, अर्धवट ज्ञानी. पण अर्धवट म्हटलं की जरा ते वाईट वाटतं. अपूर्ण ज्ञानी हा जरा जास्त बरा शब्द आहे. तर त्यामुळे त्यांना असं वाटतं की सांख्य आणि योग या दोन वेगळ्या वेगळ्या वाटा आहेत आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात, म्हणजे त्यांची फळं पण वेगळी वेगळीच आहेत. आता इथे माधवानंदांनी बालबुद्धीचं एक फार मस्त उदाहरण दिलंय. ते म्हणतात की एक लहान मुलगा आहे प्रायमरीतला, प्राथमिक शाळेत जाणारा. तो नुकताच बेरजा वजाबाक्या शिकून घरी आलाय. आणि मग एक दिवस तो घरी येऊन तो वडिलांना म्हणतो की बाबा, आमच्या गणिताच्या बाईंना ना काही नीट गणित येतच नाहीयेत. मग वडील म्हणतात की असं काय म्हणतो हा? अरे त्या गणिताच्या बाई खूप चांगल्या आहेत असं ऐकलं मी, त्या खूप स्वतःला पण त्यांना खूप छान गणित येतं आणि त्या शिकवतात पण छान. तू का असं एकदम म्हणायला लागलास? ते म्हणतात काय झालं, त्यांनी काल सांगितलं की 3+4 म्हणजे 7 आणि आज सांगितलं की 5+2 म्हणजे 7. रोज वेगळं वेगळंच सांगतात त्या, म्हणजे त्यांना बहुतेक गणित येत नसणार आहे. तसं हे बालबुद्धीचे जे असतात त्यांना तसं शेवटी परिणाम काय आहे, कशात काय घालता याच्यापेक्षा येणारे काय, उत्तर जर सेम असेल तर 1+6 बरोबर पण 7च आहे, काही फरक पडत नाही. त्याला बेरीज म्हणजे काय ही कन्सेप्ट कळलीये, तो ह्या अशा वरवरच्या गोष्टींनी फसणार नाही. असं तुम्ही बालबुद्धीचं फार छान उदाहरण दिलं होतं, हे मला खूपच आवडलं. इथे आता आपला पहिली ओळ झालीय, सांख्य योग पृथक बालाहा प्रवदन्ति न पंडिताः. आता एकमप्या स्थित सम्यक उभयोर विंदते फलम. एकम अपि सम्यक आस्थितः, कोणा एकामध्येही नीट स्थित असणाऱ्याला उभयोहो फलम विंदते, दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते. जे एकच आहे, फळ एकच आहे, मार्ग दोन असले तरी. आणि ते काय आहे? तर परमात्मा प्राप्ती. मग ते प्राप्त होण्यासाठी साधक ज्या कुठल्या मार्गावर असेल तिथे त्यांनी चांगल्या प्रकारे स्थित असलं पाहिजे.
म्हणजे तो तरबेज असला पाहिजे त्या मार्गामध्ये, असं आस्थितः या पदाने सांगितलंय. पण आस्थित असणं म्हणजे झापड लावून घिस्यापिट्या पद्धतीने साधना करणं असं नाहीये. ती साधना डोळस असली पाहिजे, विचारपूर्वक असली पाहिजे, आणि ती साधना करता करता तुमची प्रगती पण व्हायला पाहिजे. नाहीतर पुष्कळ वेळेला असं होतं की आपण करतो पण आपण कुठेच पोहोचत नाही, इंचभर सुद्धा धाकचे हलत नाही. लोकांना तर जाऊच देत, लोकांना आपली प्रगती कळते का कळत नाही हा फार पुढचा टप्पा आला. पण आपल्याला सुद्धा असं कधी कधी वाटतं की आपण आहोत तिथेच आहोत. इतकी वर्ष मी अमुक केलं, इतकी वर्ष मी तमुक केलं, पण माझ्या वागण्यात, माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत कणभरही फरक पडला नसेल, तर मग मी त्या मार्गामध्ये आस्थितः आहे असं म्हणता येणार नाही. अधिकाधिक सूक्ष्मतेसह साधना तुमची पुढे गेली पाहिजे, त्याच्यात प्रगत व्हायला पाहिजे, आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्तीला तुमची बुद्धी ही व्यवस्थित विकसित व्हायला पाहिजे. अशा हे सगळं सम्यक म्हणजे योग्य पद्धतीने या पदातून व्यक्त झालेलं आहे. आता जिथे असेल तिथून, म्हणजे समजा आता मनुष्य कर्मयोगी असेल तर कर्मयोगाचे दोन भाग आहेत, एक तर व्यावहारिक त्याचं जे काही कर्तव्य कर्म, आणि दुसरं उपासना कर्म. कर्मयोगामध्ये दोन्ही कर्मांचा अंतर्भाव होतो. मग व्यावहारिक कर्मयोगातली व्यक्ती करताना कशा कशाच्या बाबतीत तो काळजी घेणं अपेक्षित आहे त्यांनी, तर त्याचं कर्म हे ईश्वर भावनेसह, ईश्वराला समर्पित भावनेने होतं का, कर्तृत्वाचा अहम त्यात डोकावत नाही ना, किंवा ते निष्काम पद्धतीने होतं का नाही, ह्याच्याबद्दल तो अधिक काळजी घेत असेल, जागरूक असेल. आणि दुसरा जो कर्मयोगाचा भाग आहे की उपासना कर्म, ते उपासना कर्म करताना तो अधिक एकाग्र चित्ताने करत असेल, सांसारिक वृत्तींमध्ये ती उपासना चालू असताना त्याचं चित्त भटकत नसेल, आणि हे प्रयत्न करत करत त्याला ते नीट जमायलाही लागतं. आणि अशा रीतीने दोन्ही प्रकारची कर्म म्हणजे उपासना कर्म आणि कर्तव्य कर्म ही कर्मयोगाच्या पद्धतीने करत करत तो त्या मार्गामध्ये स्थित होतो. आता योग मार्ग आणि ज्ञानमार्ग हे कसे परस्परांशी संबंधित आहेत आणि ते एकाच फळाकडे कसं नेतात हे यापूर्वीही सुद्धा आपण वाचलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी, जो 3ऱ्या अध्यायातला 3रा श्लोक होता, ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम, ह्याचं जे विवरण केलेलं आहे त्याच्यामधल्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये ही गोष्ट वेगवेगळे दृष्टांत देऊन खूप छान पद्धतीने पटवून दिलेली आहे. तर आपण त्यातल्या काही ओव्या वाचूयात, सगळ्या नको. त्याच्यामध्ये दृष्टांत आहेत, त्यातले 2 महत्वाचे दृष्टांत आपण जरा बघूयात. आपण गीतेचे पाठीमागचे श्लोक तर पुष्कळ वेळेला विचार करतोच, पण ज्ञानेश्वरीतले सुद्धा काही पुन्हा विचार करण्याजोग्या ओव्या आहेत, ज्याने हा मुद्दा अतिशय आपल्या गळी उतरायला मदत होते. अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासुनी प्रगटा अनादि सिद्धा. जी ओवी समजायला सोपी आहे ना, त्याचा मग मराठी वाचतच नाही आता. एक ज्ञानयोगू म्हणजे जो सांख्य अनुष्ठिजे, एकाला ज्ञानयोग म्हणतात, जो सांख्य त्याचं अनुष्ठान करतात. जेथ ओळखी सवे पाहिजे तद्रूपता, तिथे ज्ञानयोगाची ओळख झाली म्हणजे जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. म्हणजे सांख्ययोगाचं मुख्य तत्व परमात्म्याशी एकरूप होणं, ह्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. एक कर्मयोगू जाणं, जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. दुसऱ्याला कर्मयोग म्हणतात, हा ज्यांना साधला ते उचित आचार करणारे साधक पुरुष योग्य वेळी मोक्ष पावतात. योग्य वेळी, कालेन, तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनी विंदती. कालेन म्हणजे किती काळ असा प्रश्न विचारायचा नाही, त्याची त्याची वेळ आली की, कारण प्रत्येकाला किती वेळ लागणार हे कसं सांगणार ना, कोण किती आहे, तो प्रयत्न कसा करतो आहे, ह्याच्यावर त्याला किती काळ लागणार हे अवलंबून. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. हे मार्ग प्रथमतः 2 निरनिराळे आहेत असे वाटतात, परंतु परिणामाचा विचार केला तर तिथे ते एकत्र मिळतात. शिजवून तयार झालेले अन्न आणि अद्याप शिजवायचे असलेले अन्न, या दोहोंचीही तशी क्षुधा शांती हीच अखेरची इति कर्तव्यता असते. साध्य भोजन म्हणजे डाळ तांदूळ असे कोरडे कच्चे पदार्थ, कच्च्या भाज्या,
आणि सिद्ध भोजन म्हणजे शिजवून तयार केलेलं अन्न. दोन्हींचा उपयोग कशासाठी आहे तर पोट भरून अन्न खाऊन तृप्त होण्यासाठी. पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की सिद्ध भोजन सुद्धा अपक्व अशा पदार्थांवर प्रक्रिया केल्याशिवाय होत नाही. म्हणजे पुन्हा पहिला टप्पा काय आला? कर्मयोग. दुसरा टप्पा आला ज्ञानयोग आणि शेवटी मिळायचंय निःश्रेयस. दुसरा दृष्टांत आहे, मधल्या काही मी गाळून टाकते. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. हे पहा, पाखरू चटकन उडून फळाला जाऊन झोंबते, पण असे माणसाला साधेल काय? तो हळूहळू ढाळे ढाळे, केतुलेनी एके वेळे, मार्गाचेनी बळे निश्चित ठाकी. तो हळूहळू फांद्या फांद्यांच्या आधाराने काही काळाने मार्ग आक्रमित दृढ निश्चयाच्या सामर्थ्याने अखेर फळ गाठतो. तैसे देखपा विहंगम मते, अधिष्ठोनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. तसंच पक्षाच्या पद्धतीने, त्याला विहंगम मार्ग म्हटलेला आहे. पक्षाच्या पद्धतीने ज्ञानाच्या जोरावर सांख्य हे तत्काळ मोक्ष मिळवतात. पण जेव्हा त्यांचं ज्ञान परिपक्व झालेलं असेल तेव्हा, अपक्व स्थितीमध्ये नाही. येर योगिये कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. पण कर्मयोगी हे आपल्या स्वधर्मास उचित अशी कर्मे आचरित सावकाश योग्य वेळी म्हणजे ज्ञानोत्तर काळी मोक्षाला पावतात. आता हा जो विहंगम मार्ग सांगितला तो एकदम ज्ञानी, म्हणजे ज्यांनी आधी सगळे कष्ट घेऊन तो पोचलेला आहे, आता जवळपास पोचलेला आहे त्याच्यासाठी आहे. पण आणि दुसरा जो आहे तो मात्र अजून अलीकडच्या टप्प्यावर असल्यामुळे त्याला अजून बरीच वाटचाल करायची. त्याला वरचं फळ दिसतंय आणि फळाकडे जाण्याची इच्छाही आहे, पण त्याला अजून ज्ञानाचे पंख आलेले नाही, त्यामुळे तो उडू शकत नाही. मग तो काय करेल? चढायला सुरुवात करेल, झाडावर चढेल. खालच्या पायरीवरून वरच्या वरच्या फांदीवर, वरच्या फांदीवरून अजून वरच्या फांदीवर, असं जात जात तो शेवटी एका उंच फांदीवर पोहोचेल की तिथे फक्त हात वर केला की त्याचा हात फळाला लागेल. पण त्याच्यासाठी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर असं चढावं लागेल आणि फळ इकडे असेल तर तिकडेच जावं लागेल. त्या दिशा योग्य पाहिजे आणि प्रयत्नही केले पाहिजे. हेच तिसऱ्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये पण सांगितलेलं आहे. न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, न च संन्यसनादेव सिद्धीम समधी गच्छती. फळ खूपच दूर आहे, जाऊ देत, नाहीच मला जमणार. सुरुवातच नाही केली चढायला तरी तुम्हाला फळ मिळणार नाहीये. आणि चढायला सुरुवात केल्यानंतर दमछाक झाली, मध्येच कर्माचा त्याग केला, उतरले खाली, तरीही फळ मिळणार नाही. दोन्ही सांगितलेत, कर्माचा आरंभच न करणं किंवा कर्माचा त्याग करणं, या दोन्ही गोष्टींनी सिद्धी मिळणार नाही. इथे एकमपि सम्यक आस्थितः उभयोः फलं विंदते, ही गोष्ट ज्ञानेश्वरीच्या आधाराने आपण पुन्हा एकदा त्याची जरा उजळणी केली. आता आपण पुढचा श्लोक वाचूया. यत्सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यै च योगै च यः पश्यति स पश्यति. सांख्यास जे मिळे स्थान ते योग्यास हि लाभते, एक रूपची हे दोन्ही जो पाहे तोची पाहतो. ज्ञानयोग्यांकडून जे परमधाम मिळवले जाते, निष्काम कर्मयोग्यांकडून देखील तेच मिळवले जाते. जो पुरुष ज्ञानयोगाला व निष्काम कर्मयोगाला एकच पाहतो तोच यथार्थ पाहतो. यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैः अपि गम्यते. इथे आता आधीचा श्लोक जो आपण बघितला की नाही, सांख्ययोगौ पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विंदते फलम्. त्या 4थ्या श्लोकाची जी दुसरी ओळ आहे ना ती आणि या 5व्या श्लोकाची पहिली ओळ ही एकच गोष्ट सांगणारी आहे. हे बघा लक्षात येतंय का? पहिल्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसऱ्या ओळीमध्ये काय सांगितलं की एका साधनेतही
जो चांगल्या प्रकारे स्थित होतो तो मनुष्य दोन्ही साधनांचा फलरूपी परमात्म तत्व प्राप्त करून घेतो. आता या ओळीत तेच त्याला फक्त स्थान असा शब्द वापरलाय की जे स्थान किंवा पद हे सांख्ययोगी प्राप्त करतो तेच तत्व कर्मयोग सुद्धा प्राप्त करतो. म्हणून आपण हे सुरुवातीला दोन्ही श्लोक एकत्र जे वाचले होते ती एकच गोष्ट दोन्ही श्लोकांमध्ये थोडी फिरवून फिरवून शब्द बदलून मांडलेली आहे. आता संसारामध्ये अशी समजूत झालेली आहे की फक्त ज्ञानमार्गानेच कल्याण होतं. ज्ञानातेव तु कैवल्यम वगैरे असे काही विधान, असे काही स्टेटमेंट्स आहेत की त्याच्यामुळे ही गैरसमजूत होते की फक्त ज्ञानानेच कल्याण होतं. हे खरं आहे की शेवटच्या टप्प्यात ज्ञानानेच कल्याण होतं, पण ज्ञान मिळवण्यासाठी आधीचं जे काही आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कर्मयोगाने कल्याण होत नाही असं नाही. कर्मयोगाने ज्ञानयोगासाठी पात्र होण्याचं कल्याण होतच होतं. म्हणून ही समजूत नाहीशी करण्यासाठी इथे अपि असा शब्द वापरलेला आहे. अपि हे अव्यय वापरलंय. जे सांख्यांना मिळतं ते कर्मयोग्यांना सुद्धा मिळतं. आता योगमार्ग किंवा कर्मयोग हे शब्द आपल्या परिचयाचे आहेत आणि निरहंकारता आणि निष्कामता ही दोन कर्मयोगाची मुख्य तत्व आहेत. कर्मयोगाची आपल्याला माहिती आहे. तर स्वामी अखंडानंदांनी निष्कामतेची दोन लक्षणं सांगितलेली आहेत. बहिर्मुखतेमध्ये म्हणजे बाह्य कर्म करताना, आता ही भक्ती आणि देवभाव ही बाह्य कर्मामध्ये उपासना कर्म हे लक्षात धरायचं, आणि अंतर्मुखतेमध्ये ध्यान आणि समाधी. त्यांनी काय होतं म्हणजे बाह्य कर्म करताना भक्ती किंवा देवभाव ठेवल्यामुळे काय होतं तर आपली उपासना कर्म ही देवभावाने अधिकाधिक वरच्या पातळीवरची, वरच्या दर्जाची होत जातात आणि ती व्यक्ती मनाने शांत शांत होत जाते. तिचं अंतःकरण ईश्वराचा आधार घेऊन राहतं आणि भक्तिभावाने सहित उपासना कर्म केल्यामुळे त्याचा रजोगुण शांत होत जातो, सत्वगुण वाढायला लागतो आणि त्यामुळे सूक्ष्म चिंतन त्याला जमायला लागतं किंवा उपासनेच्या वेळी त्याची ईश्वर तन्मयता होण्याचा कालावधी वाढतो किंवा लवकर तो तन्मयती तदाकार होतो. त्याचं चित्त भरकटत नाही आणि त्याच्यामुळे ध्यान त्याचं अधिकाधिक एकाग्रतेने व्हायला लागतं. समाधी अवस्थेमध्ये सुद्धा समाधी अवस्था त्याला प्राप्त करणं जास्त सोपं होतं आणि त्याच्यामध्ये वारंवार समाधी अवस्था प्राप्त होऊ लागल्यामुळे त्याच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान हे विकसित होत जातं आणि तो मोक्षापर्यंत पोचतो. आता हे कर्माच्या मार्गाने मोक्षापर्यंत पोचणं हे आता आपण बोललो. आता सांख्य हा शब्द इथे ज्या भूमिकेतून वापरलेला आहे त्याच्यामध्ये तत्वचिंतनाला आणि ध्यानाला प्राधान्य आहे. मग ही लोक जी असतात सांख्य योगी किंवा सांख्य योग आचरण्याकरता जी पात्र ऑलरेडी झालेली आहेत ती मग बाहेरच्या या उपासना कर्म फारशी करताना दिसत नाही. ते जास्त करून ध्यान, चिंतन आणि परमात्म्याशी आतून म्हणजे अंतरातून अंतःकरणातून तदाकारता साधणं ह्याच्याच मागे असतात. तर तेवढेच फक्त प्रयत्न करतात. बाकी ते जप, पूजा, अर्चा, नामसाधना वगैरे अशा गोष्टी करताना दिसत नाही. ते काही केलंय, ते टप्पे ओलांडून ते आता पुढे आले असं. म्हणजे आपल्याला असं कळतं की सांख्य आणि योगी यांचा परमात्म प्राप्तीच्या बाबतीतला अंतिम टप्पा हा सारखाच दिसतो. म्हणजे काय तर ह्या दोघांचाही साधनेतल्या शेवटच्या क्षणी कर्माशी म्हणजेच क्रियाशील प्रकृतीशी पूर्णपणे संबंध संपायला लागतो किंवा संबंध विच्छेद होतो आणि मग प्रकृतीशी एकदा संबंध संपला की ते दोन्हीही योग हे एकच होतात. पण चिंतन आणि ध्यान हा जर शेवटचा टप्पा दोघांचाही असेल तर मग ते एकच आहे. त्यातून ते आत्मज्ञानाची परिपूर्णता ही स्थिती सांख्यांना प्राप्त होते आणि तीच योगांनी सुद्धा मिळते. म्हणून म्हटलंय की एकम सांख्यांच्या योगांच यः पश्यति स पश्यति. पश्यति या शब्दाचा सामान्य अर्थ पाहणे असा आहे, पण इथे साधं पाहणं नाहीये, हे आध्यात्मिक दृष्ट्या पाहणं, आत पाहणं, अंतर्मुख होऊन पाहणं. आणि पाहण्याने काय होतं आपण म्हणतो की अरे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय, तेव्हा आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो की मी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. इथे अनुभव घेणं, स्वानुभवानी आत्म्याला जाणणं अशा अर्थाने पश्यती हा शब्द इथे वापरलेला आहे. आणि आपण त्यांची एकत्व बघतोय की सांख्य आणि योग कसे
कुठल्या कुठल्या बाबतीत ते एकच आहे. सांख्य आणि योग हे दोन्हीमध्ये अहंकार आणि आसक्ती यांचा त्याग हा सारखाच आहे आणि चित्त परमात्म्याशी युक्त करून राहणं ही प्रक्रिया सुद्धा दोन्हीकडे सारखीच आहे. तर आता इथे परत माधवानंदनी एक खूप छान उदाहरण दिलंय की ज्याच्यामध्ये सांख्य आणि योगाचं एकत्व आपल्याला अगदी काय त्यांना म्हणायचंय एकत्वानी ते खूप छान समजेल. ते म्हणतात की एकच पदार्थ दोन अवस्थांमध्ये थोडा थोडा वेगळा वाटावा तसं हे सांख्य योग वेगळे वेगळे वाटतात. जसं साखर घालून थोडंसं आटवलेलं दूध आणि अजून जास्त आटवून केलेली घट्ट बासुंदी. तर दूध आटवण्याच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात त्याची जी स्थिती निर्माण होते ती पाहून ज्याला कळतं की हे पदार्थ दुधाचेच आहेत आणि आटवण्याच्या एकाच प्रक्रियेतून हे पदार्थ निर्माण झालेले आहेत हे जो जाणतो तो त्याचं खरं स्वरूप पाहतो. तसं इथे योग आणि सांख्य याच्या बाबतीत तेच आहे. योग ही घट्ट होत जाण्याची आटवण्याची प्रक्रिया आहे आणि सांख्य हा त्याचा परिणाम आहे, घट्ट घनीभूत अशी ज्ञानाची अवस्था आहे. मी म्हणून म्हटलंय एकम सांख्यांच योगंच य पश्यती सपश्यती. ज्याला ज्याला हे कळलंय त्याला खरं कळलंय. आता हे परत आपण बघतोय की चौथा श्लोक आणि पाचवा श्लोक यांच्यामधलं साम्य. चौथ्या श्लोकाच्या पूर्वार्धात काय म्हणलं होतं? सांख्य योग पृथक बाला हा प्रवदंती न पंडिता, की सांख्ययोग आणि कर्मयोग यांना अज्ञानी लोक वेगळं वेगळं मानतात. हे व्यतिरेक पद्धतीने सांगितलं होतं आणि आता त्याच विषयाला अन्वय पद्धतीने या श्लोकात सांगितलेलं आहे की यः पश्यति सपश्यति एकम सांख्यांच्या योगांच्या यः पश्यति सपश्यति. म्हणजे जो मनुष्य या दोन्ही साधनांना एकच म्हणजे कशाच्या दृष्टीने, साध्य दृष्टीने किंवा फलदृष्टीने किंवा परिणाम दृष्टीने एक पाहतो तोच पाहतो म्हणजे त्याचीच दृष्टी यथार्थ आहे म्हणजे तोच बुद्धिमान आहे. अन्वय आणि व्यतिरेकाबद्दल आपण बोललोय का यापूर्वी? अन्वय आणि व्यतिरेक एक थोडक्यात सांगते. एक सकारात्मक पद्धतीने जेव्हा विधान केलं जातं तेव्हा त्याला अन्वय पद्धत म्हणतात. होकारात्मक किंवा सकारात्मक हे आहे, हे असं असं आहे. आणि व्यतिरेक पद्धती म्हणजे हे नाही. नकारात्मक पद्धतीने गोष्ट सांगणं त्याला व्यतिरेक पद्धत म्हणतात. तसं इथे की ते अज्ञानी आहे म्हणजे नकारात्मक, अज्ञानी हा शब्द नकारात्मक आहे. वेडे आहेत ते, हा व्यतिरेक. आणि हे शहाणे आहेत, हे विद्वान आहेत, त्यांनाच खरं कळतं, हे अन्वय. किंवा आपण नॉर्मली जे बघतो हा जगातली प्रत्येक वस्तू ही मिथ्या आहे म्हणजे ती खोटी आहे, हा झाला व्यतिरेक. पण ते जगातल्या प्रत्येक वस्तूच्या अधिष्ठानामध्ये एकच सत्यतत्व आहे. खरं तर एकच गोष्ट सांगितली आहे पण एकदा अशी सांगतात एकदा तशी सांगतात आणि ते दोन्ही एकच गोष्ट ठसवण्याकरता. कोणाला हे चांगलं कळतं कोणाला ते चांगलं कळतं. जसं पूर्व पक्ष उत्तर पक्ष करतात की नाही वादामध्ये, तसंच थोडस हे आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या श्लोकाचं सार जर बघायला गेलो तर एकच की भगवंत सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्हीला स्वतंत्र साधनं मानतात आणि दोन्हीचं फल हे एकाच परमात्म तत्वाची प्राप्ती आहे असंही सांगतात. आणि या वास्तविकतेला जे जाणतात त्या मनुष्यांना ते ज्ञानी म्हणतात आणि जे हे जाणत नाही त्यांना अज्ञानी म्हणतात. हा चौथ्या आणि पाचव्याचा दोन्हीचा सारांश हा एकच आहे, फक्त शब्द वेगळे वेगळे. आता एक थोडं उदाहरण बघू आपण. संन्यासाचं आदर्श उदाहरण तर बघायला गेलो तर ते आहे शुकाचार्य. शुकाचार्य पूर्ण वैराग्य ज्याचे, अत्यंत कडकडीत वैराग्यासाठी शुकाचार्य प्रसिद्ध आहे. आणि निष्काम कर्मयोगाचं अत्यंत टोकाचं आणि उत्तम उदाहरण म्हणजे राजा जनक. तर त्या जनकाची अशी एक थोरवी सांगतात की ते इच्छामरणी होते म्हणे. त्यामुळे त्यांनी जेव्हा स्वतःच्या इच्छेने आपला देह त्याग केला तेव्हा ते यमलोकात गेले आणि यमलोकात पोचल्यानंतर त्यांच्या अंगावरून जो वारा वाहिला तो त्या वाऱ्याचा स्पर्श त्या यमलोकातल्या पापी लोकांना झाला आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या दुःखातून मुक्त झाले. मग यमाला भेटल्यानंतर यमाने त्यांना नरकाविषयीची कल्पना दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वर्गात जा. पण हे हाडाचे कर्मयोगी होते जनक राजा
त्यांनी विचार त्यांचा सदैव दुसऱ्यासाठी त्याला काय करता येईल, परहिताचा विचार हा कायम त्यांच्या डोक्यात असायचा. त्यामुळे ते स्वर्गाला जायची पात्रता जरी त्यांची असली तरी ते आधी स्वर्गाला जात नाही, ते आधी नरकात जातात आणि नरकातल्या तिथल्या सगळ्या लोकांना आपलं पुण्य देऊन त्यांचं पाप दूर करतात, त्यांचा उद्धार करतात आणि मग ते स्वर्गाला जातात. म्हणजे हा पराकोटीचा परहिताचा विचार म्हणून जनकाचं उदाहरण आपण घेतलं. हे महाभारतातल्या शांती पर्वामध्ये हा सगळा भाग मी जो आता सांगितला तो तिथे आलेला आहे. आता म्हणून आपल्याला तिसऱ्या अध्यायात आपण तो श्लोक वाचला होता बघा. कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः. कर्माच्या मार्गाने जाऊनच जनक इत्यादी राजांनी संसिद्धी म्हणजे संसिद्धी म्हणजे परमात्मा तत्वाची प्राप्ती केलेली आहे. आता गंमत अशी आहे, आपण ही सुद्धा गोष्ट पूर्वी एकदा ऐकलेली आहे, मी सांगितल्याचं मला आठवतंय की हे जे शुकाचार्य जे परमसन्यासी आपण मानतो त्यांना आत्मतत्वाचा उपदेश कुठून मिळाला, तर जनकाकडून. हे आठवते ना गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली, की त्यांना थोडासा अहंकार असतो आपल्या वैराग्याबाबत म्हणा किंवा एकंदर आपल्या ज्ञानाबाबत, आणि आपल्या वडिलांना एवढं काही नाहीये बरोबर असं त्यांचं एक असतं. नॉर्मली मुलांना आपल्या वडिलांना फारसं काही कळत नाही असं बरेच वेळेला वाटतं, त्यातलाच तो प्रकार असावा म्हणून ते सोडून निघतात त्यांना. तेव्हा व्यास त्यांना म्हणतात की बरं ठीक आहे आता जातोच आहेस तर एवढं लक्षात ठेव की जनकाला पण जरा भेटून ये. तेवढे मात्र ते लक्षात ठेवतात, ते जनकाला भेटायला जातात आणि मग तेव्हा जनक राजा त्यांना म्हणतो की तू एकटाच ये. हा निरोप दोनदा तीनदा होतो, ह्यांना कळत नाही की मी आलोय तर एकटाच, मग हे सारखं तू एकटाच ये असं का सांगताय. मग त्यांना काही वेळानी लक्षात येतं की जनकाला काय म्हणायचंय, की मी अहंकारासहित आलेलो आहे, तर अहंकार माझ्या बरोबर घेऊन जर मी आलो तर मी आत्मज्ञानाला प्राप्त नाही. आणि मग ते लक्षात आल्यानंतर ते निरोप पाठवतात की हो मी एकटाच आलेलो आहे, आणि मग राजा जनक त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करतात. हा सगळा भाग हा देवी भागवतात पहिल्या स्कंधाच्या 18व्या अध्यायात आलेला आहे. आणि त्या उपदेशाचं जनकांनी जो उपदेश शुक्राचार्यांना केला त्याचं सार काय आहे, तर हा देह म्हणजेच मी किंवा हा देह माझा आहे, हे म्हणजे काय, अहंता आणि ममता ह्या ज्या दोन भावना आहेत हेच बंधन आहे आणि त्याच्यातून मुक्तता हाच मोक्ष आहे. हे आत्मोपदेश राजा जनकांनी शुक्राचार्यांना दिले. मग हे ज्ञान जनकाला कुठून मिळालं, तर याज्ञवल्क्याकडून मिळालं. आता पुढची गंमत, याज्ञवल्क्य कोण होते, संन्यासी. त्यांचा शिष्य राजा जनक हा कर्मयोगी आणि त्याचा शिष्य शुकाचार्य, त्यांचा शिष्य शुकाचार्य परत कोण, तर संन्यासी. संन्यासानी कर्मयोगाला, कर्मयोगाने परत संन्यासाला. म्हणजे या परंपरेवरूनच लक्षात येतं की संन्यास आणि योग या दोन मार्गांची थोरवी आणि त्यांचा ट्रॅक एकच आहे. ते असे पूर्व पश्चिमासारखे असे वेगवेगळ्या दिशेने जाणारे नाहीच आहेत. सांख्ययोगाचा मार्ग हा आत्मज्ञानाचा आहे, तर कर्मयोगाचा मार्ग हा निष्कामतेचा आहे. व फलाशा न धरता ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करत राहिल्यामुळे अंतःकरणाची शुद्धी होते. मग त्याच्यातून ज्ञानमार्गाची जी साधनं आहे श्रवण मनन निधिध्यासन ह्याचा अधिकार प्राप्त होतो. अधिकार प्राप्त होतो म्हणजे तेच जमायला लागतं. एरवी तुम्ही श्रवण मनन करायला कोणी बंदी घातली असा त्याचा अर्थ नाही, पण केलं तरी तुम्हाला तेवढं उमजत नाही. तुमचं अंतःकरण जेवढं शुद्ध असेल तेवढं तुमचं श्रवण मनन आणि निधिध्यासन हे प्रभावी पद्धतीने होतं, इफेक्टिव्ह होतं ते. आणि मग त्याच्यातून तुम्हाला ज्ञानाची निष्ठा प्राप्त होते. म्हणजे ज्ञान तुमचं, निष्ठा म्हणजे स्थिर होणं, ज्ञान तुमच्यामध्ये स्थिर व्हायला लागतं आणि मग शेवटी मोक्ष प्राप्ती होते. असा हा सगळा सांख्ययोग आणि एकम सांख्यंच योगंच म्हणजे काय हे आपण आता इथे पाहिलं. किती वेळ आहे आपल्याकडे अजून, 5-10 मिनिट, 5च मिनिट आहेत. मग आपण 6वा श्लोक वाचूयात. 6वा श्लोक अन्वय अर्थ आणि मागच्या वेळेसारखं जर तेवढा वेळ असेल तर ज्ञानेश्वरी वाचून ठेवू आणि आपण त्याचं विवेचन पुढच्या वेळेला करूया. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयो गतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति.
योगा वाचून संन्यास कधी साधेची ना सुखे, संयमी योग जोडूनी ब्रह्म शीघ्रची गाठतो. पदच्छेद करून वाचते. संन्यासः तू महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः, योगयुक्तः मुनिः ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. तू महाबाहो, परंतु हे महाबाहू अर्जुना, अयोगतः योगाशिवाय संन्यासः आप्तुम दुःखम, संन्यास प्राप्त होणे कठीण आहे. योगयुक्तः मुनिः, योगयुक्त मुनी ब्रह्म न चिरेण अधिगच्छति, परमात्म्याला लवकरच प्राप्त करून घेतो. याच्यामध्ये त्या माधवानंदांनी भावार्थ गीतेचे पण काही श्लोक दिलेले आहेत, ते इतके समर्पक आहेत. फक्त ह्याचेच वाचू आपण, प्रत्येकाला नाही वाचणार. योगा वाचुनी कुणा न साधे, सुखे कर्म संन्यास, योगयुक्त तो ज्ञानी पावे, शीघ्र ब्रह्मपदास. भाषा पण अगदी साधी आहे. योगयुक्ती ही न साधिता जो संन्यास करू धावे, कर्मचक्री हा तये भ्रमुनिया पुनश्च गोते खावे. म्हणजे हे सोडून योग कर्मयोगाचा मार्ग न आचरताच जो संन्यासाला धावत धावत सुटेल, नाही नाही मी तेच करतो म्हणून, तर त्याचं काही नाही, तो पुन्हा फिरून परत तिथेच राहील, त्याची काही प्रगती होणार नाही, असं त्यांना सोप्या शब्दात फार छान सांगितलंय त्यांनी. याच्यावरच्याही दोनच ओव्या आहेत, त्यामुळे त्या वाचून होतील आपल्याला. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा, निमथा म्हणजे माथा किंवा पठार, वहिला पावे. अर्जुना, जो कर्मयोगाच्या पायवाटेने मोक्ष पर्वतावर चढतो, तो आत्मानंदाच्या माथ्याला लवकर पोचतो. येरा योगस्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे, परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची. हव्यास म्हणजे आटापिटा. परंतु ज्या कोणाला योग साधन लाभले नाही, तो निष्फळ आट्यापिट्यात गुंततो, परंतु त्याला खऱ्या संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही. दोनच ओव्यामध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वरीचं विवेचन काही फारसं नसणार आहे. त्यामुळे आपण आता थांबूयात, कारण की आपल्याला पूर्ण आता मग नवीन विषय खूपच सुरुवात केल्या केल्या थांबायला लागेल. पुढच्या वेळेला आपण ह्याच्या विवरणापासून सुरुवात करू 6व्या श्लोकाच्या. तर प्रार्थना म्हणते आणि थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.